शेतकरी मित्रांनो, जर आपल्या हरभरा पिकाला 25 ते 30 दिवस पूर्ण झाले असेल तर त्यासाठी आपल्याला पहिली फवारणी करणे गरजेचे आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहिल्या फवारणीसाठी कोणते औषधे वापरावे जेणेकरून आपल्याला हरभरा पिकामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये फुटवा आणि वाढ झालेली दिसेल। त्यासाठी औषधे सांगणार आहे जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये रिझल्ट येईल। यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे मर रोगावर आपल्याला नियंत्रण मिळवण्यासाठी त्यासाठी आपल्याला एक चांगल्या कंपनीचे बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे। आपल्याला बुरशीनाशकामध्ये आपल्याला जे घ्यायचे आहे ते म्हणजे आपल्याला रोको या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे। यामध्ये जे रासायनिक घटक आहे यामध्ये आपला थायफोन नेट मिथाइल 70% WP हे आपल्याला घटक रासायनिक दिसते। याचं जे प्रमाण आहे याचं प्रमाण आपण 40 ग्रॅम प्रतिपंपासाठी आपण वापरू शकतात। आता ह्याचा आपण का वापर करायचा जेणेकरून आपल्याला जे आपल्या हरभरा पिकामधील जे मर रोग आहे किंवा मळकूज आहे मूळकूज आहे यावर आपल्याला नियंत्रण मिळवायचे आहे। त्यासाठी आपल्याला या औषधाचा आपल्याला वापर करायचा आहे। आता या औषधाबरोबर आपल्याला घ्यायची आहे एक चांगल्या कंपनीचे विद्राव्य खताचा आपल्याला वापर करायचा आहे। विद्राव्य खतामध्ये आपल्याला जे घ्यायचे आहे ते म्हणजे आपल्याला ICL कंपनीचे 1261 या विद्राव्य खताचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला हरभरा पिकामध्ये जे आपल्याला फुटवा काढायचा आहे किंवा वाढ करायची आहे यावर आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये रिझल्ट आलेले दिसेल। याचे ICL कंपनीचे या जर मार्केटमध्ये ICL कंपनीचे 113624 नाही भेटले तर आपल्याला दुसरं विद्राव्य खत म्हणजे आपल्याला कोणत्याही एका कंपनीचे आपल्याला 1261 या विद्राव्य खताचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला हरभरा पिकामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला फुटवा दिसेल। या औषधाबरोबर आपल्याला घ्यायचे आहे चांगल्या कंपनीचे टॉनिकचा वापर करायचा आहे आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये जे वाढ आहे किंवा फुटवा आहे काळुंकी येण्यासाठी आपल्याला एक चांगल्या कंपनीचे टॉनिकचा वापर करायचा आहे। टॉनिकमध्ये मी दोन औषधे सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला दोन औषधापैकी कोणतेही एक औषध आपण फवारणीसाठी आपण वापरू शकता। टॉनिकमध्ये आपल्याला घ्यायचे आहे PI कंपनीचे बाविटा X या टॉनिकचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला काळुंकी आणि चांगले रिझल्ट आपल्या हरभरा पिकामध्ये भेटेल। हे औषध नाही भेटले आपल्याला मार्केटमध्ये टॉनिक तर आपल्याला दुसरे म्हणजे आपल्याला नॅशनल कंपनीचे 4in1 या टॉनिकचा आपल्याला वापर करायचा आहे। या टॉनिकचा जर तुम्ही आपण वापर केला तर तुम्हाला 100% रिझल्ट चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसेल हरभरा पिकामध्ये। जेणेकरून आपल्याला हरभरा पिकामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये रिझल्टसाठी आपल्याला नॅशनल कंपनीचे 4in1 या आपल्याला टॉनिकचा वापर करायचा आहे। या सर्व औषधाबरोबर आपल्याला आता घ्यायचे आता चांगल्या कंपनीचे कीटकनाशकामध्ये आपल्याला घ्यायचे आहे सिजिंटा कंपनीचे म्हणजे आपल्या सिजिंटा कंपनीचे ॲम्प्लिगो या कीटकनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून जर आपल्या हरभरा पिकामध्ये रस शोषणारे कीटक असेल किंवा अळी असेल तर यावर आपल्याला नियंत्रण मिळवण्यासाठी एक चांगल्या कंपनीचे कीटकनाशक म्हणजे आपल्याला सिजिंटा कंपनीचे कीटकनाशकाचा वापर करायचा आहे म्हणजे ॲम्प्लिगोचा वापर करायचा आहे। याचं जे प्रमाण आहे याचं प्रमाण आपण 20 मिली प्रतिपंपासाठी आपण वापरू शकतात। या सर्व औषधाबरोबर आता आपल्याला घ्यायचं आहे एक चांगल्या कंपनीचे सिलिकॉन स्टिकर। आता पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला सिलिकॉन स्टिकरचा वापर करावा लागेल जेणेकरून जे आपल्या हरभरा पिकामध्ये सर्व पानावर आपले औषध लागू व्हावे आणि आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये रिझल्ट यावे त्यासाठी आपल्याला हरभरा पिकामध्ये सिलिकॉन स्टिकरचा वापर करावा लागेल। तर ही सर्व औषधे आपण मिक्स करून आपल्या हरभरा पिकामध्ये पहिल्या फवारणीसाठी आपण वापरू शकतात। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेतीविषयक आणि अधिक माहितीसाठी आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।